कुठं गायब झाला ह्यो एवढ्या? इथून बाहेर कसं जायचं? नक्या लागतात ना हे बघा अस्वल महाराज, मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो. अहो मी कामगिरीवर आलोय, तुम्हाला खोटं वाटतंय का? हे बघा निशाण दाखवतो, निशाण आहे ना माझ्याकडं. घरी विसरली वाटतं, तुम्हाला उद्या आणून दाखवतो. अहो एवढं रागवता कशाला? तुमचं माझं भांडण आहे का वैर आहे? एवढी गडावरची कामगिरी जाऊन नायकाला सांगतो, मग मला कुशाला खा. अहो तुम्हाला बी भूक लागली असेलच की. हा मला सुद्धा भूक लागली, घरी चंद्रा वाट बघत असेल. मला काय कल्पना नाही हो तुम्ही मला इथे भेटायला यायची. अहो तुमच्याकरता लाडू पेढे घेऊन आलो असतो, पण आता इथं काय आहे? इथं नुसतं गव्हा पाला पातळ आहे बघा. तुम्हाला वाबळी चालेल का? हा चालेल, हातात दिली असती, पण नखले लांब लांब आहेत हो. हे बघा इथं पुढे, सावकाश 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 खा, घाय करू नका. बोंबल आता. इकडे इकडे भागाबाई, अरे त्या अस्वल माझा मुकाच घ्यायला बघत होत. अहो काय करते, खाऊ काय करते, मागं काय येते, पुढे काय जाते. पण मी बी त्याचा भाव होतो, त्याला गुलवत गुल असं खाण्यामध्ये गुंगावलं, असं खाली वाकलं, पाठीवर पाय देऊन छलांग मारून डबऱ्याच्या वर. तुला बरस सोलून काढलं, येऊ धरलं. हे तर काहीच नाही, पण काय काय ठिकाणी तर लचक काढल्या. अगोदर गेला तसंच कशाला तिकडे मरायला? तुला काय झालं सवरलं तर नाही तिकडे तोंडात शान घालतील माझ्या. ठावा हाय मग माझ्यासाठी घ्या थोडस. प्रेमचंद्रा, गडावर मुंगी निघून जायला परवानगी नाही. अगं ते दोन पायरेकरी माझ्या माग लागलं, दोघे बी डबऱ्यात. त्या अस्वलाने दोघांना घेंगळून घेंगळून फार पिट्ट्या पाडला. वराडलं काय, बोंबललं काय, पण त्या अस्वला जोडतोय होय त्याला. अगं बाद झालं की किती लावतेस? काय माझ्या हाताने लावतो, त्यांनी पाहिजे तिथं बरबडले. बरं बरं, त्यामुळे जरा जपून वाग. अगोदर जाऊन त्या देसाईची परवानगी काढली पाहिजे. अरे काय पायथ्याचं पार बदलल्यात, वर्दी द्यायला आलोय. उद्या उजाडल्या बराबर आपापल्या जागेला याचं. वाईट उद्याच्या दिवस सवर देचीला. का बायको लय बेमार आहे बघा. असं ती मेली तर दुसरी कर. खंडोबाच्या नावाने जय मल्हार. जय मल्हार. कोण आहे ते? मी पैजारवाडीची मुरळी हाय की. घ्या घ्या, भंडारा घ्या. पैजारवाड्याची मुरळी? जी. आणि इकडे लोवडावर कशाला मारायला तीच? नाही,
गडाच्या वाटो आमच्या कुलस्वामिनीचं देवळ हाय. 4 वर्ष झाली नवका मी नवस बोलून. तेव्हा म्हटलं नवस फेडावं आणि जावं. नाही कळावर हप्ता बंद आहे. जाऊन द्या. काय मुरळीची चेष्टा करतायसा? अहो तुमची परवानगी झाल्यावर आमसने अडवते कोण? त्याला सुप्पा एवढं काळीच हवं. एवढा नवस फेडतो आणि परवा दिवशी आपली सेवा करून परत जाईन म्हणते. नाईक साहेब देवालाच दाटलंय म्हणायचं हिला. अहो लय दिवसात काय गाणं बिणं ऐकलेलं नाही आम्ही. होऊन जाऊ द्या. रात्री इरेची कुत्री रडत्यात ते नामाची गाणं. ढिकून होता ढिकून. मग असं कर जी तर हे म्हणत्यात आज रातच्याला एक छाक गाणं होऊन जाऊ दे. जी पर वाईट साथ संगत असती तर. त्याचं बघू की त्याचं काय अवघड आहे. हा? मुद्रा हा. चलो आगे बढ़ो. अहो मोर जाऊ नका सा. काय झालं हो? अहो वाघ उठलाय. एक नाही 2 आहे ती. नर मादी आहे हो. आणि हो अहो माझ्या जोडीदाराला तर कोंबडं उचलल्यागत उचलला की. हे असलं डेऱ्यागत डोस काय. अरे जा मोर जाऊ नका. क्या चल रहा है उधर? वाघ उठलाय. परवाह नहीं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चलो. नाईक त्या मोहरल्या वळणावरनं 4-6 मोठं मोठं दगड देतो की ढकलून. अरे दगड बाजूला करतील ते. लई जण आहेत. मग काय करायचं? भेदरलेच समधी. आता त्यांची पाठ नाही सोडायची. आ 2 रात्री झोप नाही. मागाव माहिती झालं उद्या आदमवाडीला पोचलो सुटलो बाबा. पण रातभर सांभाळावर का? अहो तुम्ही निघू नका सा. कवा येऊन झडप घालाल त्याचा नेम नाही. पिसाळ नाही त्यो. जनावराचा धूम लागला त्यासनी. 2 दिवस सारी रात डोळा लागलाय माझा. असं ढोसके फिरलं होतं की त्या देसाईला उभा कापू का आडवा चिरू असं झालं होतं मला. तुला दिसलं नसेल पण मी सारखा बघत होतो. तो 3 टिकलीचा लाल गाळ डोळं वटारून बघत होता तुझ्याकडे. मरून दे. तू इकडे ये बघू. हे बघ मी काय सांगते ते नीट ध्यानात ठेव. आपण गडावर गेलो की ह्याच्यामुळं तोफा आलं का ध्यानात. ह्याच्यामुळं माणसं, ह्याच्यामुळं दारूखाना आणि ह्याच्यामुळं पळवाटा किती हाय ते बेजवार लिवायचं. तू सुटलास तर बेसच, नाहीतर हे फडकट टेंबलू गुरुवाकडनं खाली धाडून घ्यायचं. नाहीतर मी असंच करते ना. काय मीच येते परवा दिवशी सकाळी शेळ्या घेऊन ताटाखाली. हे आपल्याला शाप कबूल नाही. आजूबाजूला दरोडेखोर फिरते ती. त्याने तुला पळवून नेली तर. त्याची तुला काळजी न ग. हे घे नीट ठेव. चल बघू. ह्या दोघांनी वर जाऊन द्या. नाईक साहेबांनी परवानगी दिली आम्हासनी. जाओ. इन दोनों को ऊपर जाने दो. इनको ऊपर जाने दो. इथनं सुटलो पण तो दरुजावरला पार करी. साऱ्या दरुजासनी चालत अशी एक किल्ली आहे माझ्यापाशी. किल्ली ही बघ. कौन हो तुम?
जीवात आलतो जी. माझा नवरा माझा जीव घेतोय. मला वाचवा हुजूर, मला वाचवा. अंदर जाना मना है. ए मान्या, माझी बायको आहे ती, तिला घेऊन जातो की. आने दो, हुजूर डरो मत. पळून येतेस काय? किल्लेदार साहेब. छोड़ दो उसे. हा? माझी बायको आहे ती, मी तिचा हात धरीन, खांद्यावर बसवीन, नाही तर मी तिच्या डोसक्यावर बसेन. ते झाली कुठं गायबच झाला होता. पोटभर चिठ्ठी नाही का सांगावं नाही. मोर तो तिकडच मिळाला म्हणून बातमी आली. आजूबाजूचं टार्ग तरच द्यायला लागलं म्हणून मी जोगीन झालं. आता ह्यो आलाय आणि मला म्हणतोय माझ्या बरोबर संसार कर. आता तुम्ही सांगा हुजूर कसं जमेल. क्या ये बात सच है? हायच. आता मी तिकडे मेलो नाही, तो काय माझा गुन्हा आहे होय? तिला गुमान माझ्या संग धाडा. भाई तू चाहती है शोहर के साथ? नग नग मी आता जोगीन झालोय जी. मी पाया पडते तुमच्या, मला वाचवा. वो क्या कहती है? जाओ उसको मत सताओ. आता अहो माझी सक्की बायल आहे ती, मागून बिगून आणलेली नवा. लेकिन अब वो तेरी बीवी नहीं रही, वो जोगन बन चुकी है. जाओ. अरे वा, बरा न्याव आहे की हो. माझा मुर्दा पडला तरी बेहतर, पण मी तिला नेणारच. इसे गिरफ्तार करो. हा? भाई तू चली जाए यहाँ से. लय उपकार झाले हुजूर. अब इसे छोड़ दो, लेकिन याद रखो ये किले के बाहर न जाए. या गडावर राहून मी करायचं तरी काय हो? नीचे मत जाना बस. नीचे नाही जाणार. यहाँ नहीं. भोगच म्हणायचं. भोग